या ठिकाणी पाहायला मिळालाय आणि मी चाचा यांना विनंती करेन की आपण मुख्य व्यासपीठावरून या बाजूला या। आपण खऱ्या अर्थाने अखंड हिंदुस्थानाचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, त्याचबरोबर आमचे अब्दुलजी सत्तार कुरेशी कस्टम ऑफिसर्स देखील या ठिकाणी उपस्थित आहेत। त्याचबरोबर यासिनजी कुरेशी अध्यक्ष खऱ्या अर्थाने गौसिया मस्जिद कमिटी धनगरवाडी, त्याचबरोबर मोहम्मद मिया डांगे, त्याचबरोबर राज मोहम्मद कुरेशी, इमाम वारुणकर, इब्राहिम डांगे, त्याचबरोबर सोनबा लांबोरे, कोंडीबा वहावळे, रमेशजी पाटील, जयराम शेठ लांबोरे, त्याचबरोबर इम्तियाज कुरेशी, या सर्वच मान्यवरांना जर कोणाचं नामउल्लेख या ठिकाणी राहिला असेल तर दिलगिरी व्यक्त करतो। या सर्वांनाच आम्ही विनंती करतोय की आपण मुख्य व्यासपीठावरून पहा, महाराष्ट्राची परंपरा जोपासणार खऱ्या अर्थाने फेटे बांधले गेलेत आणि इथून पुढे परंपरा जोपासली जाईल। शाहूवाडी तालुका आणि शाहूवाडी तालुक्यातील प्रत्येक खेळाडूसाठी ही परभणी खऱ्या अर्थाने दादा चषक आपण पाहतोय, जिथे आपण मोहम्मद कासम कुरेशी, माजी पोलीस पाटील धनगरवाडी यांच्या स्मरणार्थ कलंदर मोहम्मद कुरेशी यांच्या सानिध्याने जिथे गौसिया स्पोर्ट्स धनगरवाडी व श्री निनाई विठ्ठलाई क्रिकेट क्लब करुंगळे देऊळवाडी यांच्या विद्यमानाने हा उद्घाटनाचा सोहळा इथे ऑक्शन केलं जात आहे। खऱ्या अर्थाने आपल्या अखंड हिंदुस्थानाचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना मानवंदना देत असताना प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावंतस हिंदवी स्वराज्य संस्थापक श्रीमंत 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 छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की जय भवानी। खऱ्या अर्थाने अखंड हिंदुस्थानाचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना या ठिकाणी तमाम मान्यवरांच्या शुभ हस्ते मानवंदना दिली जाते। खऱ्या अर्थाने जयघोष केला जातोय। हो, ज्या राजामुळे अंगणामध्ये तुळस आणि शिखरावरती कळस उभे राहिले त्याच मात्र राजाचं या ठिकाणी मानवंदन केलं जात आहे। त्यांचा या ठिकाणी आपण पुष्पहार अर्पण करून मांगल्याचं श्रीफळ फोडलं जाईल आणि तदनंतर मात्र आपण फोटो सेशन करायचं आहे। अतिशय उत्साहाचा हा सोहळा, या सोहळ्यामध्ये आपण साक्षीदार होतोय। हा क्षण आहे, या क्षणाचे आपण साक्षीदार होतोय। जोरदार टाळ्यांचा गजर झाला पाहिजे। खऱ्या अर्थाने ही स्पर्धा दादा चषक 2024 पर्व क्रमांक पहिल्या पर्वाचं पहिलं पाऊल असं म्हटलं जातं ना की अंधारातून तिमिराकडे, तिमिरातून तेजाकडे जायचंय, अंधाराकडून प्रकाशाकडे जायचंय, एक नवीन ध्यास घेतलाय। खऱ्या अर्थाने गौसिया स्पोर्ट्स धनगरवाडी व श्री निनाई विठ्ठलाई क्रिकेट क्लब करुंगळे देऊळवाडी यांच्या विद्यमानाने एक भव्य दिव्य स्पर्धा। मी तमाम मान्यवरांना विनंती करेन की आपण सर्वांनीच मुख्य व्यासपीठावरून ज्या खेळपट्टीवरती खऱ्या अर्थाने खेळाडू घडले, ज्या खेळाडूंना नावं मिळाली, त्या खेळपट्टीचं खऱ्या अर्थाने आपण उद्घाटनाचा सोहळा, या खेळपट्टीचं उद्घाटन आपण खेळपट्टीचं उद्घाटनाच्या दिशेने जाऊया। तमाम मान्यवरांना मी विनंती करतो, चला टीम, आपल्याला विनंती आहे की आपण एका लाईनअप मध्ये जायचं आहे। शिस्त ही शाहूवाडी तालुका आणि संपूर्ण शाहूवाडी तालुक्याने दाखवून दिली आहे। एका लाईनअप मध्ये जा, ही विनंती आहे। एका लाईनअप मध्ये जा, पुसाळी टीम आपल्यासाठी हा कॉल आहे। एका लाईनअप मध्ये जायचं आहे आणि मान्यवरांच्या समवेत जायचं आहे, याची देखील नोंद घ्या। खऱ्या अर्थाने मोहिद्दीन कासम कुरेशी चाचा समोरच्या दिशेने या आणि संपूर्ण त्यांच्या समेत आलेले हे धनगरवाडी आणि खऱ्या अर्थाने निनाई विठ्ठलाई करुंगळे देऊळवाडीचे संपूर्ण आयोजन कमिटी आणि आमच्या टीम्स सज्ज झालेत। हा थरार आहे खऱ्या अर्थाने दादा चषक काय आहे याची झलक, पहिलं सीझन, पहिल्या पर्वामध्ये टाकलेलं हे पाऊल आणि हा सकाळचा उद्घाटनाचा सोहळा। टीम्स रेडी आहेत, दोन्ही टीम सज्ज झालेत, आमचे मान्यवरही सज्ज झालेत। जाऊया आपण क्रीडांगणामध्ये, ज्या खेळपट्टीवरती केलं जाईल उद्घाटनाचा सोहळा। विनंती आहे संपूर्ण आयोजन कमिटी आणि टीम्स, चला लगेचच यायचंय। चला दादांचं गाणं होऊन जाऊ द्या एक जोरदार।
थँक्यू, धन्यवाद. एक भव्य दिव्य स्पर्धा आणि या भव्य दिव्य स्पर्धेमध्ये आलेले भव्य दिव्य असे मान्यवर अतिथी, खऱ्या अर्थाने प्रत्येक मान्यवर हा आमच्यासाठी आदरणीय आहे. आणि विशेष करून खऱ्या अर्थाने आपण जर पाहिलं तर कलंदर मोहम्मदजी कुरेशी यांच्यावरती असलेलं प्रेम आणि त्या प्रेमापोटी पहा, आयुष्यामध्ये सगळ्यात महाग दागिना जे आहे ना तो प्रेम आहे. आणि त्याच प्रेमापोटी आलेले हे सर्वच मान्यवर, त्यांचं प्रेम या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं. आणि त्यांच्या सानिध्यामध्ये आपण सकाळच्या सत्रामध्ये हा उद्घाटनाचा सोहळा, ज्या खेळपट्टीने तुम्हा आम्हाला नाव दिलं, ज्या खेळपट्टीने खऱ्या अर्थाने अनेक खेळाडू घडवले, त्या खेळपट्टीचं खऱ्या अर्थाने आपण या ठिकाणी करत आहोत उद्घाटनाचा सोहळा. मी मान्यवरांना विनंती करीन त्याचबरोबर सन्माननीय मोहुद्दीन कासम कुरेशी चाचा यांना आम्ही विनंती करतो की या चाचा साहेब आपल्या माध्यमातून खऱ्या अर्थाने उद्घाटनाचा सोहळा, त्याचबरोबर आमचे अब्दुलजी सत्तार कुरेशी साहेब आहेत, प्रत्येकाला आम्ही या ठिकाणी आमंत्रित करू. या चाचा आपल्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही उद्घाटनाचा सोहळा पार पाडणार आहोत. आपल्याच माध्यमातून खऱ्या अर्थाने या स्पर्धेला श्री गणेशा केला जाईल. इथे या स्पर्धेसाठी विशेष करून आमचे शाहूवाडी तालुक्याचे विद्यमान संस्थापक यांची मेहनत आणि या स्पर्धेला मोठं करण्यासाठी त्यांचं पाठबळ, त्याचबरोबर विद्यमान आमचे अध्यक्ष संदीपजी पाटील असतील, माजी अध्यक्ष प्रशांतजी पाटील असतील, आमचे उपाध्यक्ष असतील, या सर्वांचंच या स्पर्धेसाठी विशेष करून त्यांचा आभार मानू आम्ही. त्यांनी मात्र या स्पर्धेसाठी जी जान लावलाय, या प्रत्येकाचं मोठं महत्त्वाचं योगदान राहिलं आहे. आणि संपूर्ण जर पाहिलं तर किरणजी वारंग असतील, त्याचबरोबर त्यांचे सोबती त्यांच्या साथीदारांनी वैभवजी असतील, या सर्वांनीच मात्र या स्पर्धेला उचलून धरण्याचा प्रयत्न केला आहे. पहा, इथे मांगल्याचं श्रीफळ या ठिकाणी फोडलं जाईल आणि तदनंतर मात्र प्रथम पूज्यनीय गणरायाला वंदन केलं जाईल. पहा, इथे नारळ फोडायचा आहे आणि नारळ जसा फुटला जाईल तशी टाळ्यांचाही गजर, बोला गणपती बाप्पा. खऱ्या अर्थाने फटाक्यांची अतिशय तदनंतर मात्र आम्ही या ठिकाणी आमंत्रित करतोय सन्माननीय श्री राजीवजी कुरेशी साहेब यांना. मी विनंती करेन की आपण मुख्य दिशेने या, आपल्याला या ठिकाणी आम्ही सन्मानित करू इच्छितो आणि आपल्या माध्यमातून पुन्हा एकदा या ठिकाणी मांगल्याचं श्रीफळ आणि या क्रिकेटच्या देवताचं खऱ्या अर्थाने या ठिकाणी श्रीफळ वाढवून त्याचबरोबर गौसिया मस्जिद कमिटी धनगरवाडीचे विद्यमान अध्यक्ष सन्माननीय श्री महमद मिया डांगे यांना देखील आम्ही आमंत्रित करतोय. या साहेब आपल्या शुभ हस्ते आम्ही पुढील त्याचबरोबर ग्रामपंचायत सदस्य देखील राहिलेले आहेत. साहेब आपले मनाच्या ऋणाच्या बंधातून आपण आभार मानतो आणि तदनंतर मात्र पुढील सन्मानाने मान्यवरांना आम्ही या ठिकाणी आमंत्रित करतोय. सन्माननीय रमेशजी पाटील साहेब या, पाटील साहेब आपण देखील या, आपण देखील या स्पर्धेला सकाळच्या सत्रापासून उपलब्ध राहिलात आणि या स्पर्धेचा खऱ्या अर्थाने हा श्री गणेशा होतोय. पहा, इथे उत्कंठ आहे, प्रत्येक मान्यवर किती उत्साही आहे. सन्माननीय जयरामजी शेठ यांना मी विनंती करेन, साहेब या, जयराम शेठ लांबोरे यांना मी विनंती करतोय की आपण देखील या आणि आपल्या देखील माध्यमातून या ठिकाणी हा श्रीफळ वाढवलं जाईल. यस, विशेष करून या स्पर्धेमध्ये आमचे ऑफिसर आहेत अनेक ठिकाणी त्यांचं नेतृत्व फार राहिलेलं आहे आणि विशेष करून कस्टम ऑफिसर अब्दुलजी सत्तार कुरेशी साहेबांना मी या ठिकाणी विनंती करतोय. या आमचे ऑफिसर, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत, ऑफिसर्स आहेत. आणि पहा, या क्रिकेटचं वेळ आहे ना हे फार मोठं आहे, तुम्हा आम्हाला प्रेमात टाकणार आहे. क्रिकेटचा खेळच असा आहे ना जिथे उत्कंठा आणि आदरपूर्वक सन्मान केले जातात आणि तिथे हा खेळ रंगला जातोय. पुढील मान्यवरांकडे जातोय. सोनबा यांना मी विनंती करतो, सोनबा लांबोरे यांना मी विनंती करतो की आपणही या, आपल्याही माध्यमातून या ठिकाणी मांगल्याचं श्रीफळ, खऱ्या अर्थाने मांगल्याचं श्रीफळ फोडून आपण अनेक कार्याची सुरुवात करत असतो आणि तेच करत असताना हे संपूर्ण मान्यवर आणि त्याचबरोबर सन्माननीय कोंडीबा वहावळे यांना मी विनंती करतो की आपणही या, आपल्याही माध्यमातून आम्ही या ठिकाणी शुभ सन्मान करणार आहोत. ही खेळपट्टी सकाळच्या सत्रामध्ये 2 टीम्स या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा देखील आपण आभार मानूया.
त्यानंतर आपण पुढील मान्यवरांकडे जातोय. मान्यवर आहेत इब्राहिम डांगे यांना देखील आम्ही विनंती करतोय. या साहेब या वयाच्या 60 पार केली आहे, मात्र पहा या आमच्या गावाच्या तरुणांना एक प्लॅटफॉर्म द्यायचा आहे. आमच्या खेळाडूंना शाहूवाडीकरांना मात्र सन्मानित करायचं आहे. हो असं म्हटलं आता ना की काळाच्या मुरभाड मातीमध्ये तू फिरवलास आपल्या अफाट कर्तृत्वाचा नांगर आणि केल्यास पिढ्यानपिढ्या इथल्या समृद्ध भविष्याच्या. खऱ्या अर्थाने तुझ्या दूरदृष्टीचे आजही गाते इथली माती. हो आमचा आभाळा एवढा छत्रपती. बोला छत्रपती शाहू महाराज की. खऱ्या अर्थाने इथे शाहू महाराजांचा खऱ्या अर्थाने जनक म्हणून ज्यांना ओळखले जाते आणि त्यांचा मात्र या ठिकाणी नामोल्लेख केला आणि तदनंतर मात्र आणखी मान्यवर येतील. त्यांच्या माध्यमातून आपण या ठिकाणी अजून एक श्रीफळ फोडणार आहोत. येस या ठिकाणी मान्यवर या ठिकाणी आहेत. मात्र दोन टीम्स ज्या लढण्यासाठी सज्ज झाल्यात, आर्थूर वॉरियर्स आणि त्यांच्या बरोबर आहे स्पार्टन 11 पुसाळे. या दोन टीम्स दादा टीम्स मैदानाच्या आतमध्ये फायटिंग साठी रेडी आहेत. थँक्यू. येस विशेष करून आम्ही या दोन टीमच्या कॅप्टन ज्या कॅप्टन्सने मात्र निर्णय मिळवलाय या स्पर्धेमध्ये, या स्पर्धेच्या पहिल्या पर्वाचा इतिहासात नाव कोरलं जाणार. हो इथे कोणत्या दोन टीम्स आहेत तर एका बाजूला आळतूर वॉरियर्स आहेत तर दुसऱ्या बाजूला स्पार्टन 11 पुरसाळे. या टीमकडे नजरा वळवल्या गेल्या. दोन्ही टीमचे कॅप्टन यांना मी निवेदन करेन की आपण मुख्य डायच्या दिशेने या. दोन्ही टीम्स कॅप्टन प्लीज समोरच्या दिशेने या. आणि आपण करणार आहोत पहिल्या मॅचचा हा टॉस. आणि हा टॉस करण्यासाठी आम्ही विनंती करतोय मोहुद्दीन कासम कुरेशी चाचा आपल्याला मी विनंती करतोय आणि त्याचबरोबर इमाम वारुणकर साहेबांना मी देखील या ठिकाणी आमंत्रित करतोय. आपण देखील या. हा टॉस केला जाईल. एक भव्य दिव्य टॉस आपल्याला पाहायला मिळेल आणि मैदानाच्या आतमध्ये हा टॉस दोन टीम्स सज्ज आहेत. एका बाजूला आपल्याला आहे टॉस का बॉस आणि एका बाजूला आहे हेड. हा लपून उडवायचा आहे. ही पोरं लय हुशार आहेत. त्यांना माहित आहे कुठल्या बाजूने टेल येतो आणि कुठल्या बाजूने हेड येतो. कॉलिंग कोण देणार आहे? एकच मिनिट थोडीशी घाई झाली आहे. येस मी देतो तुम्हाला कॉल. कॉल कोण घेणार आहे? येस टीम आर्थूर वॉरियर्स सिलेक्टेड टू टॉस आणि कॉल केला जातोय स्पिन द कॉइन. लपून उडवायचा आहे. लपून उडवा. चला इथे टॉस का बॉस असा एक दिलेला आहे आणि एक हेड असा कॉल दिलाय आणि हेड असा कॉल येतोय आणि टॉस विन झाली ती टीम आर्थूर वॉरियर्स. ही टीम इथे टॉस जिंकली आहे. संघाचा संघनायक काय नाव आहे तुमचं? सुहास पाटील. सुहास आज सुहास गरजळणार आहे का या मैदानाच्या आतमध्ये? खऱ्या अर्थाने प्रफुल्लित करणार आहे का? काय स्ट्रॅटर्जी आहे? टॉस जिंकलायस. टॉस जिंकलाय पहिले आम्ही फिल्डिंगच घेणार आहे. फर्स्ट आम्ही फिल्डिंग घेणार आहे. स्पेसिफिक रिझन क्षेत्ररक्षण करण्याचं? आम्ही जास्त करून कमीत कमी धावा होतील याचा प्रयत्न करू आम्ही. एवढं या सीझन मध्ये खऱ्या अर्थाने मोहम्मद कासम कुरेशी यांच्या स्मरणार्थ आपण ही स्पर्धा खेळतोय. विशेष करून ही स्पर्धा आपण खेळत असताना त्यांच्याकडे पाहत असताना किंवा कलंदर मोहम्मदजी कुरेशी यांच्याकडे पाहत असताना कशा पद्धतीने दादांकडे पाहताय? दादा चषक खेळताय. आता आमच्या शाहूवाडी तालुका प्रीमियर लीग पहिल्यांदाच वाटते दादानी नियोजन ठेवलेलं आहे. म्हणजे दिवाळीतर्फे केलेलं आहे. त्यांचं आमच्या तालुक्याच्या मत आपल्या शाहूवाडी तालुका किंवा आम्ही क्रिकेट टीमच्या वतीने त्यांचे खूप खूप अभिनंदन करतो की आमच्यासारख्या खेळाडूंना इथे त्यांनी असल्या चांगल्या 360 ग्राउंडला चांगला एक प्लॅटफॉर्म त्यांनी दिला आणि त्यांचं मी मनापासून परत एकदा आभार मानतो. धन्यवाद. तुम्ही या मॅच साठी सज्ज व्हाल. कुठेही जायचंय थांबायचंय अजून इव्हेंट बाकी आहे. या बाजूला जाऊया. टीम स्पार्टन 11 पुसाळे. खूप मोठा स्माइल आहे. मात्र बॅटिंग करायची आहे. काय स्ट्रॅटर्जी असेल आता? मात्र टॉस हारलास, निर्णय काय घेतला असता जर जिंकला असतास तर? सेम फिल्डिंगच केली असती मी पण टॉस जिंकलो असते तर. आता बॅटिंग तर आली आमची. आम्ही जास्तीत जास्त स्कोअर करू 50+. बाकी 50+. टीम सज्ज आहे. एकंदरीत कशा पद्धतीने पाहतोस या सीझन मध्ये? हो टीम चांगली आहे. एकदम व्यवस्थित आहे. एकदम सगळे बॅटर माझे बॅट्समन बॉलर सगळे फॉर्ममध्ये आहेत. प्रॅक्टिस वगैरे करतायत. हर जागेवर जाऊन टुर्नामेंट खेळतायत. सगळे एकदम व्यवस्थित आहेत. येस कॉन्फिडंट आहे. हाईट चांगली आहे आणि त्याचा फायदा पुरेपूर घेतील. एक उत्कृष्ट गोलंदाज म्हणून तुझ्याकडे नजरा वळवल्या जातील. मात्र या स्पर्धेबद्दल काय सांगशील? या स्पर्धेबद्दल एवढंच सांगेल की चांगलं आयोजन केलं आहे आणि दादा चषक हे पहिल्यांदाच आम्ही खेळतोय. पहिलंच पर्व आहे. या एवढ्या मोठ्या स्टेजवर आम्हाला खेळायचा पहिल्यांदा संधी भेटले
तर मी दादा चषक आणि या सगळ्या मान्यवरांचं खूप अभिनंदन करेल, आभार मानेल. थँक्यू. तुम्हाला देखील. मात्र एक ठिकाणी या ठिकाणी मी विनंती करीन, सर्वांनीच एका शब्द लाईनीमध्ये उभं राहायचं आहे. एक भावपूर्ण श्रद्धांजली आपण या ठिकाणी घेणार आहोत. एक महत्त्वाची श्रद्धांजली. खऱ्या अर्थाने टॉस झाल्यानंतर ही श्रद्धांजली देऊया ज्या व्यक्तिमत्वासाठी आपण ही स्पर्धा आयोजित केली. आपल्या डोक्यावरचे कॅप फेटे बांधलेले आहेत, असू द्या, परंपरा आपली जोपासतोय. डोळ्यावरचे चष्मे, गॉगल्स जर बसले असाल तर उभे राहा. सन्मान द्यायचा आहे खऱ्या अर्थाने ज्यांच्या स्मरणार्थ आपण ही स्पर्धा भरवतोय. खऱ्या अर्थाने जर विचार केला तर मोहम्मद कासम कुरेशी, माजी पोलीस पाटील धनगरवाडी यांच्या स्मरणार्थ खऱ्या अर्थाने दादांना आपण, बाबांना खऱ्या अर्थाने आम्ही म्हणेन की या ठिकाणी आपण 2 मिनिटं शांत उभं राहूया आणि 2 मिनिटं आपण त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली देऊया. एक साथ सावधान. रामकृष्ण हरी, जय जय रघुवीर समर्थ. धन्यवाद. चला टीम्स, आपल्याला ऑल द बेस्ट बोथ ऑफ टीम्स. आणि मान्यवरांना मी विनंती करेन की आपण येस, मान्यवरांना खेळायची इच्छा आहे. या 2 बॉल त्यांच्या देखील माध्यमातून खेळले जातील. येस, उद्घाटनाचा हा सोहळा, दादा चषकाचा हा थरार. चला बॉल टाकायचे आहेत. मान्यवर या ठिकाणी थोडासा उत्साह, त्यांनाही थांबवता येत नाही. क्रिकेटचं वेळच असं आहे ना की तुम्हा आम्हाला प्रेमात टाकता. थँक्यू. विशेष करून आम्ही या स्पर्धेच्या दरम्यान आमचे अध्यक्ष संदीपजी पाटील साहेब, थँक्यू थँक्यू धन्यवाद. उद्घाटनाचा सोहळा या ठिकाणी पार पडलाय आणि आमचं कॉम्बॉक्स मात्र सज्ज झालंय, जिथे पहिल्या माचसाठी आमचे समालोचक कॉम्बॉक्स मधून येतील आणि त्यांच्याच माध्यमातून ऐकूया पहिल्या मॅचचा थरार, जिथे प्रवीणजी वंडुस्कर, राहुलजी राठोड आणि राजजी कस्तुरे यांच्या सानिध्यामध्ये ही पहिली मॅच, एक हाय व्होल्टेज मुकाबला आपल्याला पाहायला मिळेल. थँक्यू सो मच. येऊ द्या डीजे. हॅलो हॅलो हॅलो, चेक. चला मैदान खाली करायचं आहे, बराचसा उशीर झालाय. चला उत्सुकता आहे तुम्हा आम्हाला सर्वांनाच. चला थोडंसं स्पीडअप घ्या, थोडंसं स्पीडअप घ्या. चला टीम, मैदानाचा ताबा घ्या. चला थोडीशी घाई करा.